नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. वादळानं घरं उद्ध्वस्त, मदतीअभावी सांगली जिल्ह्यातील 794 कुटुंब अद्याप उघड्यावर. जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने 2024 मध्ये जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांचा संसार अक्षरशः उद्ध्वस्त केला. कुणाच्या घराची पत्रे उडाली तर कुणाच्या भिंती कोसळल्या. नैसर्गिक आपत्तीने 794 कुटुंबांचे आयुष्य उघड्यावर आणले. मात्र जखमेवर फुंकल घालणारी शासनाची मदतही अद्याप मिळालेली नाही. 2 वर्षापासून नागरिक शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजवत आहेत, पण मदतीचा 32,32,500 रुपयांचा निधी अद्याप शासन दरबारीच अडकून पडला आहे. दिनांक 1 एप्रिल ते 31 जुलै 2024 या कालावधीत मिरज, तासगाव, आटपाडी, कवटेमहांकाळ, वाळवा, शिराळा, पलूस, कडेगाव, खानापूर आणि जत तालुक्यात वादळी पावसाने मोठे नुकसान केले. प्रशासनाने पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवला. जिल्हाधिकारी कार्यालयाने 32,31,500 रुपयांच्या निधीची मागणीही शासनाकडे केली. मात्र 2 वर्ष उलटूनही मदत मिळाली नाही. शासनाकडून मदत मिळेल या आशेवर अनेकांनी कर्ज काढून घराची डागडुजी केली. आता मदत नाही आणि कर्जाचा बोजा वाढत चालला आहे. त्यामुळे आपत्तीच्या जखमेवर आर्थिक विवंचनेचे चटके बसत असल्याची भावना लाभार्थी व्यक्त करत आहेत. आटपाडीतील शिवाजी माने म्हणाले, घर पडल्यावर मदतीच्या आशेवर कर्ज काढून दुरुस्ती केली, पण 2 वर्ष झाली तरी शासनाकडून 1 रुपयाची मदत मिळाली नाही. आता कर्जाची रक्कम दुप्पट झाली आहे. भरपाई मिळावी यासाठी अनेक लाभार्थ्यांनी आमदार खासदारांकडे तक्रारी केल्या. मात्र 2 वर्ष उलटूनही कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने नागरिकांनी लोकप्रतिनिधींवरही नाराजी व्यक्त केली. निवडणुकीवेळी आश्वासने दिली जातात, पण संकटाच्या काळात कुणीही सोबत उभे राहत नाही, अशी भावना लाभार्थ्यांनी व्यक्त केली. 2 वर्षापासून कुटुंबांना मदत मिळाली नाही ही गंभीर बाब आहे. कुणाच्या चुकीमुळे जिल्ह्यातील 794 कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली याची चौकशी झाली पाहिजे. शासनाकडे लेखी तक्रार करून लाभार्थ्यांना तातडीने मदत मिळवून देण्याचे प्रयत्न करणार आहे. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रहा अपडेट.